ह्याचं मुख्य कारण असं आहे की माझ्या भावाची हत्या झाल्यानंतर सलग 16 महिने 26 फेब्रुवारीपर्यंत जिथं मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला त्या दिवसापर्यंत आणि आजपर्यंत जो वेळ न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, रस्त्यावरच्या लढाईत किंवा या दुःखात माझा म्हणजे कुटुंबाचा आणि आमच्या सगळ्यांचा जो वेळ गेला, त्या वेळामुळे जे रोजचं गावकऱ्यांसोबतची माझी देवाणघेवाण होती, गावकऱ्यांसोबतचा जो सलोखा होता, तो सलोखा कायम आहे. परंतु त्याला मला वेळ देता आला नाही जसा द्यायचा तसा प्रॉपर. म्हणून या गोष्टीला मला सामोरे जावं लागतंय. तर तो जो झालेला पराभव आहे तो मला मान्य आहे. आता नेमकं पुढं सामाजिक कार्य कशा पद्धतीने चालणार आहे आणि संतोष अण्णांचा वारसा देखील कशा पद्धतीने चालेल? नवनिर्वाचित सरपंच आहेत, त्यांना कशा पद्धतीने 2011 पासून ते आत्तापर्यंत जे मतदान रूपी आशीर्वाद या गावाने एक गावचा भातसा म्हणून, पाहुणा म्हणून जो दिलेला आहे, तो लाख मोलाचा आहे. कारण का मतदान प्रक्रिया ही वारंवार 5 वर्षाने येते, परंतु आशीर्वाद कायम ठेवणं, पाठीमागं भक्कमपणे उभं राहणं, हे आमच्या दोघांच्याही नशिबी होतं. दुर्दैवाने अण्णा आज इथं नाही आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये जो अण्णांचा सगळ्या गावकऱ्यांना घेऊन सोबत जो सामाजिक वारसा आहे, ज्या अडीअडचणी आहेत ते मला जास्तीत जास्त प्रमाणात सोडवणं होतील तेवढं मी सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि हा जो पराभव झालेला आहे तो मला मान्य आहे. आणि याच्यानंतर गावाची एक चांगली ओळख जशी अण्णाने केली होती तशीच या गावाची ओळख व्हावी आणि चांगले शाश्वत कामं व्हावे अशी मी अपेक्षा करतो आणि विजयी उमेदवाराला शुभेच्छा देतो. आता गावात जे न्यायालयीन लढाई आहे आणि संतोषांचा त्याच्यावरती काही परिणाम होईल का आणि गाव नेमकं त्या लढाईमध्ये कसं होतं? नाही, 1% त्या लढाईमध्ये, न्यायालयीन लढाईमध्ये गावाचं काही चुकीचं होणार नाही. सगळे सोबत आहेत. त्या न्यायाच्या लढाईमध्ये ही राजकीय लढाई होती. काल 5 वाजता 5:30 वाजता संपली. आज निकाल लागला. एक जण विजय झाला, एक जण पराभव झाला. तो राजकीय विरोध किंवा राजकीय काही देवाणघेवाण झालेली आरोप प्रत्यारोप ते संपले. न्यायाच्या लढ्यामध्ये सगळं गाव माझ्यासोबत आहे आणि मी गावासोबत. तुमचा निवडणुकीत विजय झाला 92 मतांनी, कसं बघता विजयाकडे? हा माझा निवडणूक माझे कैलासवासी वडील विश्वनाथरावजी देशमुख आणि आमच्या गावचे सुपुत्र कैलासवासी संतोषराव देशमुख यांना मी हा माझा विजय समर्पित करतो. आणि जे माझे 72 मजदूर स्वाभिमानी मतदार माझ्या पाठीमागे उभा राहिले, त्यात माझे जे युवक बांधव आहेत त्यांनी अहोरात्र माझ्यासाठी प्रयत्न केलाय. मी त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही. मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. त्यांनी माझ्यासाठी एवढे अथक परिश्रम केले. या दरम्यान तुमच्यावर काही आरोप झाले होते, त्या आरोपाचं उत्तर कसं देणार? त्या आरोपाचं उत्तर माझ्या मतदारांनी देऊन टाकले. त्यांना आता त्यांनीच लाज वाटायला पाहिजे आपण काय आरोप केले आणि काय झालं. माझा मतदार स्वाभिमानी होता. माझ्या मतदारांनी त्यांना उत्तर देऊन टाकले. आता विजय कुणाला समर्पित करतात? विजय हा मी माझ्या 72 मतदारांनी माझ्या मागे उभा राहिलेत त्या सर्व 72 मतदारांना मी माझा हा विजय समर्पित करतोय. काही आरोप मी त्याचे आता 2 दिवसात तुम्हाला सगळी ग्रामपंचायतची माहिती घेऊन तुम्हाला पुराव्यानिशी तुमच्या पुढे सादर करणार आहे.
माझ्या 72 मतदाराचा विजय झालाय.